पुढे दिलीपराव कांबळे आणि आपल्या क्षेत्र माहुली पंचायत समिती गणाच्या अधिकृत उमेदवार सौ राणी अजय पवार यांना पर्याय या सिंहासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा आणि आपल्या भागाचा विकास अधिक गतिमान करा. आणि पंचायत समितीच्या योजना गावापर्यंत पोहोचवण्यासाठी योजना आणि निर्णय याची समन्वयाने परिणामकारक अंमलबजावणी होण्यासाठी योग्य वेळ अचूक निर्णय हजाराला खेळ जिल्हा परिषद गटाच्या सर्वांगीण सिनियर लोकांना एक जवळ शिल्लक सरपंच नावानं बाहेरच पडायची झाली का झाली का तुम्ही फोड असेल भैरवाच्या नावानं
पुढे आला की या तिथं नारळ घेतो बाकी या पुढे भैरवाच्या नावाने भैरवाच्या नावाने सर्व काही आपण सर्वांनी या ठिकाणी मंदिरामध्ये उपस्थित राहायचो. मंदिराच्या आवारामध्ये बाहेर जे सर्व स्वर्गीय अजितदादा पवार यांची शोकसभा घेतल्या आणि सगळ्यापेक्षा यामध्ये सभा आणि भाषण नाही. आपण नंतरच्या काळामध्ये आटी गावाचा जाहीर मेळावा पुढं भैरोबाचं जे आपलं चावडी आहे त्या चावडी जाहीर मेळावा नंतरच्या 5 किंवा 4 तारखेला जाहीर मेळावा आपण पुनर्वसन मंत्री मकरंदराव पाटील, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि एक चांगला नामांकित वक्ता आणून फक्त आता शोकसभा फक्त होईल. सर्वप्रथम मी पोपटराव विनंती करतो, मंगली ग्रामस्थाच्या वतीनं आपण श्रद्धांजलीवर 2 शब्द बोला. उद्या होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रचाराची रंगमय सुरू असताना अचानक आपल्या महाराष्ट्रावर एक मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. तो म्हणजे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांचं विमान अपघातात दुःखद निधन झालं. खरं तर कुणालाही नेहमी वाटत नव्हतं की दादांच्या बाबतीत असं काही घडेल. आणि एक चांगला कामाचा माणूस, हक्काचा माणूस, कार्यकर्त्यांना ताकद देणारा माणूस आज आपल्यातनं निघून गेलेला आहे. आणि त्याच दरम्यान ही निवडणुकीची प्रचार यंत्रणा किंवा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. खरं तर आपण सर्वांनाच माहिती आहे की दादांनी या महाराष्ट्रासाठीच नाही तर संपूर्ण म्हणजे आपल्या जिल्ह्यासाठी जर केलंच केलं पण संपूर्ण महाराष्ट्रासाठी सुद्धा आपलं सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत संपूर्ण कामकाज हे पूर्ण व्हावून अख्ख्या महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राचा विकास घडवण्यासाठी, सर्वसामान्य माणसाला ताकद देण्यासाठी, साध्या कार्यकर्त्याला ताकद देण्यासाठी आपलं आयुष्य व्यक्ती घातलं आणि महाराष्ट्राच्या विकासात मोलाचा वाटा उचलला. ही आठवण झालं की आपल्याला सर्वांनाच कायमस्वरूपी स्मरणात राहणार आहे. आणि अशा या परिस्थितीत आपल्या पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आदरणीय शशिकांत शिंदे साहेब, माजी मंत्री सध्याचे नामदार मकरंदराव पाटील हे सर्व मंत्री आणि सर्वच आपण राष्ट्रवादी एकत्र या निवडणुकीला सामोरं जात आहोत. त्या सर्वांच्या नेतृत्वाखाली आपण ही निवडणूक लढवत असताना खरं तर आपण या सर्वांच्या वतीनं मी आणि आमच्या गावच्या वतीनं एकच सांगतो की ह्या होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्वच गावकरी, सर्व ग्रामस्थ इथं समजत सर्व जमलेले आमच्या या प्रचाराला नारळ फोडण्यासाठी आलेले सर्व आमचे सतीश अण्णा असतील, काका असतील, आबांचे चिरंजीव आहेत, बाळासाहेब खंदारे नरवाल आहेत, संतोष भाऊ आहेत, गौरव दादा आहे, आमच्या माजी पंचायत समिती सदस्य पिसे मॅडम आहेत, सर्व गावातील सरपंच, उपसरपंच, चेअरमन,
सोसायटीचे सर्व सदस्य, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आणि आपण सर्व महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहे. खरं तर आज मुख्य सभा घ्यायची होती, पण अजितदादांच्या निर्णयामुळे आपण ती सभा कॅन्सल करून फक्त बाबा दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी म्हणून मी या ठिकाणी उभा आहे. आपण सर्वांच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया. आणि एकच सांगतो, ज्या अर्थी आपण दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतोय त्या अर्थी घड्याळाचे दोन्ही उमेदवार जिल्हा परिषदचे कामेश कांबळे उभे राहतात. हे आपल्या जिल्हा परिषद गटातून, खेड गटातून उभे, त्याबरोबर पंचायत समिती गटातून राणीताई पवार या उभ्या आहेत. हे दोन्ही उमेदवार निवडून आणू हीच खरी दादांना श्रद्धांजली ठरेल एवढं मी माझं मनोरंजन या ठिकाणी व्यक्त करतो. आणि माझं मनोरंजन व्यक्त करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात कालची जी दुर्घटना घडली, त्याबद्दल आपल्याला सर्वांना माहितीच आहे. अजितदादाबद्दल टीव्हीवर, पेपरवर सर्व ठिकाणी रकाने बघून येतात. अजितदादासारखा माणूस आपल्यातून गेला याचं दुःख आहे. जाहीर सभा नक्की होत नसली तरी आत्ताची टीव्हीवरची 5 वाजताची जी बातमी आहे, अजितदादांच्या पत्नी सुनित्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उद्या उपपंतप्रधान महाराष्ट्र राज्याच्या त्यांचा उपमुख्यमंत्री होत आहे. त्यांचा उद्या 5 वाजता शपथविधी आहे. आपण सर्वांनी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी राहावं. कशासाठी? अजितदादाला जर तुम्हाला खरी श्रद्धांजली द्यायचं असेल, मनापासून तुम्ही सर्वजण अजितदादावर प्रेम करणारी माणसं असतात. अजितदादाने शेतकऱ्यांच्यासाठी खूप निर्णय घेतले आहेत. ज्यावेळी सत्ताधारी पक्षात अजितदादा असायचे त्यावेळी आम्ही नेहमी विरोधी पक्षात असायचो. विरोधी पक्षात असल्यानंतर टीका टिप्पणी केल्यानंतर समोरच्या माणसानं नक्की काय करावं, काय करू जनतेसाठी, आणि आता जनतेसाठी करण्याची वेळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागून आपण सर्वजण ताकदीने उभं राहिलो तर ह्या सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष झाल्याशिवाय मी भैरवाच्या मंदिराच्या समोर तुम्हाला सांगतोय, पंचायत समिती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जर ताकदीनं आपल्या सातारा जिल्ह्याचा महाराष्ट्रामध्ये, अख्ख्या महाराष्ट्र राज्यामध्ये सातारा जिल्ह्याला पवार साहेबांनी योगदान दिले. शरद पवार, अजितदादा त्यांचे संपूर्ण कुटुंब सातारा जिल्ह्याचं आज नाव काढतायत. म्हणून कुठल्याही विरोधी पक्षाला टिप्पणी आपल्याला करायची गरज नाही. सर्वांनी ताकदीनं जर तुम्हाला अजितदादांना श्रद्धांजली मनापासून जर व्हायची असेल, तुम्ही खरोखर जर अजितदादा प्रेम करत असणारी माणसं असाल सातारा जिल्ह्यातली, तर खऱ्याच्या चित्रावर शिक्का मारून आपला तुम्ही अजितदादाला एक मत द्या असं मी आपल्याला सर्वांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विनंती करतो. आणि या ठिकाणी सभा या होणार नाही, कागद टीव्हीवर जाहिरात केली ते, परंतु संपूर्ण महाराष्ट्र आज तुमच्याकडे पाहतोय. एवढं बोलून माझी दोन संपवतो. आता राजकारणातला अजितदादा पवार अतिशय दुर्दैवाने मी सांगतो की त्यांच्या काल विमानात दुर्दैवी मृत्यू झाला. येणारी निवडणूक ही नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस आणि तुमच्या माझ्यासारख्या तरुण मुलांसाठी, तरुणांसाठी ही एक आशादायी निवडणूक. नक्कीच महाराष्ट्राचं चित्र बदलणारी निवडणूक होती आणि ते चित्र बदललेलं चित्र आपल्याला सर्व पक्षश्रेष्ठींना दाखवायचं होतं. पण दुर्दैवाने ते चित्र भविष्यात बघण्यासाठी आपले दादा हलत नाहीत. पण मी तुम्हाला सगळ्यांच्या वतीने मी भैरवनाथ मंदिरात सांगतो की आपण आपली ही जबाबदारी आता की आपण सगळ्यांनी पॅनल टू पॅनल मतदान करून कामेश आणि राणी वहिनी यांना प्रचंड बहुमताने विजयी करायचा. आज आपण माऊलीच्याच जर का राजकारण बघितलं तर आपण नेहमीच विकासाचं राजकारण करत आलो, कधीच आपण पुरागतीचं राजकारण केलं. पण मागचे काही दिवस बघितले तर नक्कीच फटक केसेस घालणे, आणलेली कामं माघारी नेणे
हे तुम्ही आम्ही महिलांना तर नक्कीच सगळ्यांना माहित असेल. पुरुष काय करतात आम्ही विचार करतो आणि सोडून देतो, पण महिलांनी काय गोष्टी लक्ष घालणं गरजेचं आहे. कारण की तुम्ही नुसतं सून मूल न बघणारे असून तुम्ही आता अस्तित्वाच्या लढाईसाठी आपण उभं राहणं गरजेचं आहे. आपल्या गावच्या विकासासाठी उभं राहणं गरजेचं आहे. मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो, हो, नाही चांगलं गरजेचं कामच आहे. ज्या गोष्टी होत्याच नाही तर त्या खूप चुकीच्या आहेत, त्यासाठी बोलू जाऊ. तर दुसरी एक गोष्ट सांगतो मी की बरीच कामं आपण केली आणि आमचे निलेश दादा असतील, निरंजननी पण बरेच ठिकाणी फॉलोअप घेतला. मान्य शशिकांत शिंदे साहेब असतील किंवा आमचे आनंददादांचे वडील आपले आमचे लाडके मकरंद आबा असतील, यांच्या माध्यमातून मी मुंबईत काम करत असताना अतिशय ताकदीने आम्ही म्हणतो की माऊलीच्या विकासासाठी निधी पाहिजे. मला आम्ही कुठल्या कॉन्ट्रॅक्टसाठी कधीच आनंददादा आम्ही आबांना भेटतो नक्कीच आम्ही भेटतो. तर कशासाठी माऊलीत 1-2 रुपये आले तर नक्कीच गावाचा विकास होईल, गावात नवीन नवीन कामं होतील. मी अतिशय मनापासून सांगू इच्छितो काका की आत्ता आचारसंहिता लागायच्या अगोदर 2 दिवस आबांच्या माध्यमातून आणि शशिकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून माऊलीला 85-15चे मी सुमारे 1,20,00,000 मंजूर करू. ते तुम्हाला सांगणे यासाठी गरजेचं आहे की हा नुसता निधी तुमचा माझा नाही, हा गावच्या विकासाचा निधी आहे. गावातला 1-1 रुपया जो जास्तीत जास्त येईल तो गावच्या विकासासाठी उभा राहील. आणि नुसता गावचा विकास होणार नाही तर यातनं तरुण तरुणींना पण देखील एक बाहेर जेव्हा तुम्ही जाल तेव्हा सांगता येईल की बाबा हे क्षेत्र माऊली गाव आहे. आज जेव्हा आपण पिक्चर मध्ये बघतो तेव्हा सांगता येईल किंवा हे गावाचा विकास करण्यामागे माझा देखील खारीचा वाटा आहे. मी तरुण तरुणींना गावातल्या सांगू इच्छितो की येणारे इलेक्शन हे आपल्या अस्तित्वाचं इलेक्शन असणार आहे. विकासाच्या दृष्टिकोनातून आपण उभं राहणं गरजेचं आहे. आणि यासाठी आपण कामेश आणि आमच्या राणीवहिनी यांच्या घड्याळाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून पॅनल टू पॅनल आपण मतदान करू आणि खऱ्या अर्थाने आपण अजितदादांना श्रद्धांजली वाहू. मी माझं मनोबल याकडे थांबतो. भविष्यातल्या भाषणात अजून ताकदीनं चांगल्या व्यक्ती बोलतीलच, तेव्हा आपण नक्की सर्वांनी उपस्थित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.